शंभूराजांना त्यांना त्यावेळेला विश्वासराव आणि हे जी ते भाऊ होते त्यांच्या काशीपंत यांच्याकडे सोडून त्यांना यावं लागलेलं आहे. आणि हे सगळं उपलब्ध असताना अशा पद्धतीनं जर ते विधान करत असतील तर त्यांचा इतिहासाचा अभ्यास तोकडा आहे असं म्हणावं लागतं. अभिनेता राहुल सोलापूरकरनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काही आक्षेपार्ह विधान आहेत ती केलेली आहेत. या संदर्भातले व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियावर आलेत आणि आता यावर आक्षेप घ्यायला सुरुवात झालेली आहे. आणि यामधलं सगळ्यात महत्वाचं विधान म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका होत असताना लाच देऊन शिवाजी महाराज हे तिथून निघालेले आहेत अशा पद्धतीचं विधान आहे ते केलेलं आहे. आपल्यासोबत इंद्रजित सावंत सर आहेत, इतिहास संशोधक. मला सांगा, अशा पद्धतीचं विधान हे राहुल सोलापूरकरनं केलेलं आहे. काय नेमका त्यावेळचा इतिहास आहे, ते म्हटलं ते खरं आहे की नेमकं काय? इतिहासाची मांडणी ही पुराव्याच्या आधारावर करावी लागते. आणि आग्र्याहून शिवाजी महाराज राजगडावर जे आले औरंगजेबाच्या कैदेतून, ती एक महान सुटका आहे. आणि ती हजारो किलोमीटर प्रवासाची सुटका आहे. ते हजारो किलोमीटर प्रवास करून महाराज निष्ठून स्वराज्यात आलेले आहेत. औरंगजेबासारख्या क्रूर, कपटी, मुत्सद्दी, धोरणी बादशाच्या त्याच्या राजधानीतून सुटून महाराज राजगडावर येतात. ही एक अद्वितीय घटना आहे. एक ग्रेट एस्केप त्याला म्हटलं जातं सगळीकडे जगभरामध्ये. आणि ह्या घटनेबद्दल भरपूर पुरावे, समकालीन पुरावे इतिहासाच्या साधनांमध्ये नोंद आहेत. यामध्ये काय आहे, यामध्ये ते ज्या रामसिंगाच्या काही मंडळी रामसिंगाची युद्ध शिवाजी महाराजांच्या पहाऱ्यावर होती, तिथल्या लोकांनी आपल्या राजस्थानला त्यांच्याकडे पाठवलेली पत्र उपलब्ध आहेत डिंगल भाषेतली. मी नव्यानं सांगतोय असं नाही, ती जदुनाथ सरकारांनी शिवाजी व्हिजिट टू आग्रा नावाचं एक पुस्तक केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जी जशीच्या तशी ती पत्र छापलीत आणि त्याचं इंग्रजी भाषांतर सुद्धा छापलेलं आहे. दुसरं, स्वतः औरंगजेबाच्या दरबारामध्ये दररोज काय घटना घडली याची नोंद ठेवली जायची. ते अखबारात आहेत. त्या अखबारात सुद्धा इतिहास संशोधक खरेंनी प्रकाशित केलेले आहेत. फारसी साहित्यखंडाच्या 6व्यामध्ये आपल्या जेदे शकावली आहे, जेदे करीना आहे मराठी साधनांमध्ये. खासा शिवाजी महाराजांचं तिकडून आल्यानंतर औरंगजेबाला लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे. सभासद बकरीमध्ये तिची नोंद आहे. ही सगळी संदर्भ साधना आपण जर बघितली तर शिवाजी महाराज हे जे काही विधान त्यांनी केलंय की लाच देऊन आले वगैरे वगैरे, हे सगळं खोटं आहे. म्हणजे ते जे काय सांगतात ते कशाच्या आधारावर सांगतात माहीत नाही. पण शिवाजी महाराज ज्यावेळेला तिथून निसटले 17-18 ऑगस्टला आग्र्याहून, त्यानंतर 4 महिन्याने ते स्वराज्यात आले. म्हणजे त्यांना खूप मोठा प्रवास करावा लागलेला आहे आणि खूप अडचणीचा प्रवास करावा लागलेला आहे. शंभूराजांना त्यांना त्यावेळेला विश्वासराव आणि हे जी ते भाऊ होते त्यांच्या काशीपंत यांच्याकडे सोडून त्यांना यावं लागलेलं आहे. आणि हे सगळं उपलब्ध असताना अशा पद्धतीनं जर ते विधान करत असतील तर त्यांचा इतिहासाचा अभ्यास तोकडा आहे असं म्हणावं लागतं. त्यावेळी ते पेटारे बिटारे नव्हते असं देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे. आता ते तिथं उपस्थित होते का काय माहित नाही असं थेट म्हणायला, कारण पेटारे होते का नव्हते हा डिबेटिंगचा विषय आहे. पण त्याबद्दल मगाशी मी सगळी साधनं सांगितली, त्याच्यामध्ये पेठाऱ्यांचा उल्लेख आहे. मराठी साधनांमध्ये पेठाऱ्यांचा उल्लेख आहे. आणि सिद्दी फौलाद खान जो त्यावेळेला कोतवाल होता आग्र्याचा, त्या सिद्दी फौलाद खाननं शिवाजी महाराजांना जेर केलेलं होतं. त्याच्या तावडीतून बाहेर निघणं, 2 स्तरीय 3 स्तरीय शिवाजी महाराजांच्या भोवती पहारा होता. पहिला पहारा हा रामसिंगाच्या सैनिकांचा होता, त्याच्या सहकाऱ्यांचा होता. दुसरा सिद्दी फौलाद खानचा होता. नंतर तोफखाना सुद्धा महाराजांच्या बाहेर आणून लावलेले, तोफादा लावलेल्या होत्या. इतका मजबूत पहाऱ्यातून महाराज निष्ठून आलेत. आणि ज्या पद्धतीनं हे जे सांगा लागलेले आहेत सोलापूरकर की पेठारे नव्हते वगैरे, मग ह्या काय वंदता आल्या का आपल्याकडं, साधनातील नोंद कशा झाल्या हे आपल्याला काय अजूनपर्यंत माहीत नाही. पण साधनात तरी तशी माहिती आलेली आहे की महाराजांनी पेटाऱ्यांचा उपयोग केलेला आहे. मग ते पेटाऱ्यात बसून आले का पेटाऱ्याला खांदा देऊन आले का काय आले, हा सगळा गूढ विषय आहे. ह्याच्यावर अजूनपर्यंत जास्त पद्धतीने संशोधन झालेलं नाही. पण जे आतापर्यंतची मांडणी आहे हे महाराज पेटाऱ्यात बसून निष्ठून बाहेर आले
आणि तिथून स्वराज्यात आले. ते काय पूर्ण पेठाऱ्यात बसून आग्र्यात पेठाऱ्यात बसले आणि परत स्वराज्यात तिथपर्यंत आले असं नाही आहे. तिथून त्या सिद्दी फौलाद खानाच्या तावडीतून बाहेर पडण्यासाठी महाराजांनी एक युक्ती क्लुप्ती जी केलेली होती ती पेठाऱ्यांची होती असं आपण म्हणू शकतो. राहुल सोलापूरकर यांनी असंही म्हटलेलं आहे की रायगड जी हिरकणीचं जी आहे ही अगदी दंतकथा आहे, तसं काही तिथं झालंच नाही. रायगडाला हिरकणी बुरुज नावाचा एक बुरुज आहे आणि रायगडाची जी कथा आहे, हिरकणीची कथा आहे, ती तब्बल 150 वर्ष 200 वर्ष त्या राहळामध्ये सांगितली जाते. तिथलं म्हसमाळ असेल, तिथं हिरकणीवाडी, नवीन नाव दिलं, हिरकणीवाडी नाव नवीन दिलंय, पण तिथली काही जी गवळी धनगरांची जी काय घरं आहेत त्यांच्याकडे ती परंपरागतरित्या सांगितली जाणारी ती कथा आहे. आणि अशा कथेंना कधी तर कुठं तर आधार मिळत असतो. आता त्याच्यामध्ये एक दुसरी कथा आहे, सर्जा सिनेमा ज्याच्यावरनं निघालेला बघा, तर त्याला आधार आहे. खाफी खानानं ती कथा नोंद करून ठेवले की शिवाजी महाराजांनी रायगडची मजबूती पाहण्यासाठी जी दौंडी पिटवलेली होती आणि ठरवलेले मार्ग सोडून जो रायगड चढून जाईल त्याला सोन्याचा तोडा आणि बक्षीस द्यायचं ठरलेलं होतं. तर तो सर्जा जो होता तो दुसऱ्या मार्गाने रायगड चढून आला, महाराजांनी त्याला बक्षीस दिलं, ही कथा आहे ना. आणि खाफी खान जो रायगड नंतर आपल्याला माहित आहे औरंगजेबाच्या ताब्यात गेला आणि औरंगजेबाच्या कडून नंतर खाफी खान जो औरंगजेबाचा इतिहासकार आहे, त्याने इतिहास लिहिलाय, मोगल इतिहासकार, तो रायगडच्या पायथ्याला पाचारच्या कोटामध्ये राहिलेला होता आणि त्यानं काही दंतकथा लिहून ठेवलेत. त्याच्यामध्ये ही सर्जाची कथा आहे. तशीच हिरकणीच्या कथेबद्दल सुद्धा तिथल्या राहळामध्ये ही सांगितली जाते आणि हे खोटं आहे असं आपण म्हणू शकत नाही. धन्यवाद सर. तर आपण बघितले की अभिनेता राहुल सोलापूरकरने जे विधानं केलेली आहेत ती अतिशय चुकीचा इतिहास आहे तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा इतिहासाची माहिती त्यांना नाही आहे अशा पद्धतीचं विधान आहे ते या ठिकाणी इंद्रजित सावंत सरांनी केलेलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.